कशी देखील नोंद घ्या. जबरदस्त मॅचेस आतापर्यंत आपण पाहिल्या. एक महत्वाचे दोन्ही संघांसाठी लेफ्टम रिव्हर्स बॅटिंग करण्याचा प्रयत्न होता. एक चंदन आडव्या हाताने गोलंदाजी मलिंगासाठी आपण पाहतोय, परंतु हा चेंडू फटका होता. आकुट्टापचा चेंडू होता. भन्नाट वेगेने टाकलेला चेंडू होता. राऊंड विकेटचा मारा. चंदन एकदा पुन्हा एकदा थोडीशी गोलंदाजी मलिंगाची ऍक्शन सामन्यात डॉट टिकूला फार महत्व मित्रांनो. अफाट गोलंदाजी चंदन सज्ज झालाय सौरभसाठी. पुन्हा एकदा बघा चंदन आतापर्यंत 7 धावा. चंदन टॅपचा फटका रॉनी स्पेशल, परंतु रोखलाय. पॉईंटच्या फटक्यात एकदा मात्र मिळते बॉल. आता चंदन यामुळे मात्र संकेत साठले. पुन्हा एक दिशाहीन गोलंदाजी. धाव संख्या 1 वरती. संकेत विकेटचा मारा. सुरेश षटक आतापर्यंत धावा दिल्यात 9. चंदन सोय टाकलेत, परंतु रोखून देखील टाकलेला चेंडू. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धाव संख्या फलकावरती 9. त्याला मात्र चांगली कमाल. संकेत नॉनस्ट्रायकिंगला विधान आपण पाहतो. युवा गोलंदाज आहे. त्याच्यासमोर मोठं आव्हान अर्थात रॉनी. +1 मात्र धावसंख्या 2 ने वाढते. संघर्ष स्थिती धावसंख्येवर संकेत गोलंदाजी मग एक वेदांत. राईट अर्ध विकेट समारा. पुन्हा एकदा 50 टाकले चेंडू होता. एक क्रमांक 2 राईट अर्ध विकेट समारा. पुन्हा एकदा सुरेख फटका. क्षेत्ररक्षण पाहिजे आहे. क्षेत्ररक्षक रोखले. सुंदर क्षेत्ररक्षण करण्यावस्था. खरोखरच एक छोटा नन्ना मुलगा अर्थात वेदांत काय गोलंदाजी करतोय. सूर्य गोलंदाजी टॅपचा फटका. डॉट चेंडू परा येतोय चौकार. 16 धावा षटकावरती. षटक क्रमांक 2. धावसंख्या 16. त्याचा एक फेवरेट शॉट आहे. नंतर वेदांत सज्ज होते पुन्हा एकदा रॉनीसाठी. राईट अर्ध विकेटचा मारा. आतापर्यंत गोलंदाजाने चांगली कामगिरी. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फटका बसतो. यू मिस आय डेफिनेटली हिट. रॉनी बॅक टू द पॅव्हलियन. परंतु तितकीच चांगली गोलंदाजी देखील आहे. 2 गडी बाद झालेत. मात्र 1 गडी बाद झालाय. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फलंदाजी करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र 17 भन्नाट वेगाने टाकलेले चेंडू सीमारेखा पार. येतो महत्वाच्या क्षणी. रुपेशच्या 21 धावा. राऊंड विकेटचा मारा प्रशांतसाठी. पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बाईकच्या स्वरूपात एक धावमध्ये क्रिकेटकडे धावा कशा येतात त्या. राऊंड विकेटचा मारा. चेंडू हाताळलाय. संघ खरोखरच पुन्हा एकदा डान्सिंग राऊंड विकेट. नॉस्ट्रेलिया फेक. इथे मात्र अत्यंत खराब. प्रशांतने जर का 23 धावा फलकावरती. राऊंड विकेटचा भन्नाट वेगाने टाकले चेंडू. पुढे वारंवार सेम ओझरवाडी संघाच्या रॉनीला पाहिलं तर षटक म्हणतात. त्याचं पहिलंच चेंडू होती चौकार. नंतर काय गोलंदाजी केली. फलंदाज बाद. संकेत बॅक टू द पॅव्हलियन. या दिले नॉस्ट्रेलियाला गोट्या. इथे बघा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. सुरेख फटका. गुटनादेक तमाशादेक चेंडू फरार. यस चौका. सुरेख फटका. पुन्हा एकदा बघा 55 समांतर धावसंख्या अवांतर याची गर्दी आपण पाहतो. पुन्हा एकदा धावसंख्या होती 6. राऊंड विकेट समारा. पुन्हा एकदा इथे मात्र मनुष्य नेहा 25 टू विन. पुन्हा एकदा सुरेख बघा पडतो. ते अद्याप 19 धावांची गरज आहे. पुन्हा फलंदाज धक्का क्रमांक 1. यस बाउन्सर संघ रिपोर्टिंग करा. इथे बघा पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाची समाप्ती शैलेशला पण पाहतो स्ट्राईकवर. प्रथमच गोट्या. चेंडू होता. शॉट. पुन्हा चेंडू बॅक टू बॅक. दुसरा चौकार. पाहिलं तर मोस्टली धावांचा वाटला करणारा संघ जिंकताना पाहिलाय. चौकार 9 चेंडूचा की शिल्लक. काय बॅटिंग आहे. 4 यस चौकार. देखील दुसऱ्या षटकात सामना फिनिश झाला होता. पुन्हा एकदा कट केला चेंडूला. सुरेख क्षेत्ररक्षण आहे. टॉस साठी या
बाउन्सर पेट मग विनर्स खेळतो 5 चौकारामध्ये सामना फिनिश केलाय पण बॅटिंग